राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील माऊली दूध डेअरीच्या पैशांचा भरणा करण्यासाठी बँकेत जात असताना रहदारीच्या भर रस्त्यावर दिवसाढवळ्या रोकड असलेल्या वाहनाला कार आडवी लावून 17 लाख रुपये ठेवलेली बॅग पळविणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। त्यांच्याकडून 3 लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। सचिन राजेंद्र वायदंडे वय 24 राहणार सम्राटनगर नागापूर, शुभम मनोज गुळसकर 24 राहणार बोल्हेगाव MIDC, अभिषेक लक्ष्मण जाधव 24 राहणार गजानन कॉलनी 9 नागापूर यांसह एका अल्पवयीन मुलगा अशा 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। यातील गुळसकर हा सराईत गुन्हेगार आहे। ब्राह्मणी येथील माऊली डेअरीचे कॅशियर अनिल मुरलीधर बनसोडे हे मुळा ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड कंपनीतील 17 लाख रुपये बॅगेत भरून बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना त्यांची कार आरोपींनी 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता रस्त्यात लुटली। या घटनेने राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली होती। गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट घेत CCTV तपासले। या गुन्ह्यात डेअरी काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले। त्याने डेअरीतून पैसे घेऊन कार निघाली असल्याची माहिती त्याचा मावस भाऊ अमोल शिंदे याला दिली होती। अमोल शिंदे यांनी त्याचे साथीदार सचिन वायदंडे, शुभम गुळसकर, अभिषेक जाधव, पप्पू कुळसकर, मोहन लष्करे यांना सोबत घेऊन कार लुटीचा कट रचला होता। आरोपींनी पाळत ठेवून दूध डेअरीची कार लुटली। कारमधील 17 लाख रुपये असलेली बॅग घेऊन आरोपी पसार झालेत। पोलीस त्याचा शोध 3 दिवसापासून घेत होते। आरोपी हे नागापूर MIDC परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। पोलिसांनी नागापूर परिसरात सापळा रचला। यातील 3 आरोपींना MIDC परिसरातून ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून 3 लाखांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। 3 आरोपींना पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, तुषार धाकराव, मनोज गोसावी, गणेश भिंगारदे, अमृत आढाव आदींच्या पथकाने केलेली आहे।